आज आपण पार्ट्स ऑफ बिल्डिंग हा भाग बघतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आपण बिल्डिंगचे पार्ट्स वन बाय वन पाहूया. बिल्डिंग दोन भागामध्ये विभागलेली असते. त्यामध्ये पहिला भाग आहे सबस्ट्रक्चर आणि दुसरा भाग आहे सुपरस्ट्रक्चर. आता सबस्ट्रक्चर म्हणजे काय हे आपण बघूया. तर सबस्ट्रक्चर इज द लोअर पोर्शन ऑफ द बिल्डिंग which is located below ground level and which transmit the load of the superstructure to the substructure and it includes foundation. तर सबस्ट्रक्चर म्हणजे काय की जे जमिनीमधला भाग कन्स्ट्रक्शन असतं त्या कन्स्ट्रक्शनला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो. म्हणजेच त्याला बिल्डिंगचा पाया आपण म्हणतो. आणि पायाचं काम काय असतं, वरून येणारं जे लोड असतं ते जमिनीमध्ये ट्रान्समिट करणं हा त्याचा मेन उद्देश आहे. तर सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय, द सुपरस्ट्रक्चर इज द पार्ट ऑफ द बिल्डिंग विच इज अबव ग्राउंड लेवल अँड विच सर्व द पर्पज ऑफ बिल्डिंग इंटेंडेड यूज. तर यामध्ये काय काय येतं, ते जमिनीवरचा जो भाग असतो तो जमिनीवरचा जो कन्स्ट्रक्शन असतं त्या कन्स्ट्रक्शनला सुपरस्ट्रक्चर म्हटलं जातं. आणि या सुपरस्ट्रक्चरमध्ये प्लिंथ येते, वॉल्स येतात, बीम्स येतात, आर्चेस येतात, रूफ्स येतात, स्लॅब येतो, लिंटल, छज्जा, आर्चेस, पॅरापेट वॉल्स, स्टेप्स आणि स्टेअर्स असं मिळून हे सुपरस्ट्रक्चर बनतं. आता आपण बिल्डिंग कंपोनंटमधले जे प्लिंथ असेल, वॉल असेल याच्या मिनिमम डायमेन्शन, कमीत कमी डायमेन्शन किती असाव्या त्याबद्दल माहिती घेतो. प्लिंथ जी हाईट आहे ती प्लिंथची हाईट 30 सेंटीमीटरपासून ते 90 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत प्लिंथची हाईट ठेवली जाते. वॉल थिकनेस जे आहे, पार्टिशन वॉल असेल तर मिनिमम 10 सेंटीमीटर म्हणजे 4 इंच आणि लोड बेरिंग वॉल असेल तर 30 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापेक्षा ते 1.25 फुटापर्यंत लोड बेरिंग वॉल असतात. लिंटलची जी थिकनेस असते ती 15 सेंटीमीटर असते. छज्जा जो असतो खिडक्यावरती जो प्रोजेक्शन बाहेर काढलेलं असतं ते 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट, 2.5 फूट हे वेगवेगळ्या दिशेनुसार काढलं जातं. स्लॅब थिकनेस जो आहे तो 0.1 मीटर टू 0.15 मीटर म्हणजे 10 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर म्हणजे इंचामध्ये जर सांगायचं झालं तर 4 इंच ते 6 इंच स्लॅबचीच आहे. पुढचं कॉम्पोनंट जे आहे की डोअर जो असतो आपला त्याची रुंदी मिनिमम किती असायला हवी, तर मिनिमम 0.8 मीटर ते पुढे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. 0.8, 0.9, 1, 1.2 आणि पब्लिक बिल्डिंग असेल तर 1.5 आणि 1.8 सुद्धा असू शकते. तर मिनिमम लक्षात ठेवा, रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये सगळ्यात जी रुंदी डोअरची असते ती 0.8 आणि जास्तीत जास्त 1.2 मीटर असते म्हणजे 4 फूट, 2 फूट, 3 फूट, 3.5 फूट, 4 फूट होते. डोअरची जी उंची आहे ती 1.8 मीटर, 2 मीटर किंवा 2.1 मीटर म्हणजे 6 फूट, 6.5 फूट किंवा 7 फूट. विंडो सील हाईट जी आहे ती 0.07 टू 0.1 मीटर. सॉरी, ही विंडो सील हाईट नाही, ही डोअरची सील हाईट. म्हणजे डोअर आपण बसवताना फ्लोअरला लागूनच बसवतो. लिंटल हाईट जी आहे ही 7 फुटावरती लिंटल लेवल असते. पॅरापेट वॉल जी आपण संरक्षक कठडाची भिंत बांधलेली असते त्याची रुंदी मिनिमम ही 10 सेंटीमीटर म्हणजे 4 इंच असायला हवी. पॅरापेटची जी वॉल आहे, संरक्षण कठडा जो असतो वरती स्लॅबच्या वर, तो मिनिमम 1 मीटर म्हणजे 3 फूट किंवा 3 फूट असणं आवश्यक आहे. कॉलम जे आपण घेतोय ते स्क्वेअर कॉलम असेल तर 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर असतात. रेक्टँग्युलर कॉलम असेल तर 20 बाय 30 सेंटीमीटर म्हणजेच 9 इंच बाय 1 फूट किंवा 9 इंच बाय 1.25 फूट, 1.5 फूट अशा प्रकारे. सर्क्युलर कॉलम असेल तर 20 इंच डायमीटर असतो किंवा 30 सेंटीमीटर डायमीटर असतो. अशा प्रकारे हे कॉलमचे साईज. आता आपण पाहतोय पुढचे कॉम्पोनंट्स आहे कॉलम फुटिंग जे आहे. बिल्डिंगमध्ये जे RCC बिल्डिंग किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग जी असते त्याच्यामध्ये 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर हे मिनिमम ग्राउंडमधलं फुटिंगची साईज आहे. त्यानंतर डेप्थ ऑफ बीम सुद्धा 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फूट डेप्थ ऑफ बीम असू शकते. स्टेप्समध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे स्टेपची उंची आणि स्टेपची रुंदी. स्टेपच्या उंचीला आपण रायझर म्हणतो आणि स्टेपची रुंदी जी असते एका स्टेपची त्याला आपण ट्रेड म्हणतो.
तर रायझरची हाईट जी आहे 15 सेंटीमीटर मिनिमम ते 20 सेंटीमीटर या दरम्यान असलेल्या आवश्यक म्हणजे 6 इंच ते 7 इंच 8 इंचापर्यंत. थ्रेड विड्थ जे आहे पाय ठेवतो तो भाग आहे तो मिनिमम 20 ते 25 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर 35 सेंटीमीटर अशा प्रकारे 10 इंच ते 12 इंच असते. आणि जिन्याची जी रुंदी असते विड्थ ऑफ स्टेप ती मिनिमम 1 मीटर असायला हवी. त्यानंतर आपण आता फाउंडेशनबद्दल बघूया. जी बिल्डिंगचे 2 भाग आपण बघितले, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर. त्यामध्ये सबस्ट्रक्चरमध्ये फाउंडेशन येतं. तर फाउंडेशनचा मेन उद्देश काय? द बेसिक फाउंडेशन फंक्शन ऑफ फाउंडेशन टू ट्रान्समिट द लोड ऑफ बिल्डिंग टू द सबसॉइल इन सच वे दॅट द सेटलमेंट आर विदिन परमिसिबल लिमिट. द सॉइल डज नॉट फेल इन शिअर. त्यानंतर रिड्यूस द लोड इंटेन्सिटी, इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड, प्रोव्हाइड सरफेस लोड. तर फाउंडेशनचा मेन त्या ठिकाणी कार्य आहे की वरून येणारं सुपरस्ट्रक्चरमधून येणारं लोड हे जमिनीमध्ये ट्रान्सफर करणं हा त्याचा मेन उद्देश आहे. आता आपण टाईप्स ऑफ फाउंडेशन बघूया. तर फाउंडेशनचे मेन 2 प्रकार पडतात. तर फाउंडेशनचे 2 पहिला प्रकार आहे शॅलो फाउंडेशन आणि दुसरा डीप फाउंडेशन. शॅलो म्हणजे कमी खोलीचे फाउंडेशन, त्याला आपण शॅलो फाउंडेशन म्हणतो. आणि डीप म्हणजे खोलवर गेलेले, खोली ज्याची फाउंडेशनची जास्त आहे त्याला आपण डीप फाउंडेशन म्हणतो. तर शॅलो फाउंडेशनमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये स्प्रेड फुटिंग आहे, कंबाईंड फुटिंग आहे, स्टॅप्ड फुटिंग आहे, मॅट फाउंडेशन अँड राफ्ट फाउंडेशन. अशा पद्धतीने हे शॅलो फाउंडेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आता आपण या ठिकाणी शॅलो फाउंडेशनमधला जो पहिला प्रकार आहे स्प्रेड फुटिंगबद्दल माहिती घेऊया. तर स्प्रेड फुटिंग आर दोज which spread the superimposed load of wall or column over larger area. Spread footing support either column or wall. तर या ठिकाणी स्प्रेड फुटिंगमध्ये काय केलं जातं, जो बॉटमचा एरिया आहे तो स्प्रेड झालेला असतो, मोठा असतो. फुटिंगचा एरिया जो असतो तो या आकृत्यामध्ये दाखवल्याप्रमाणे असतो. आणि इट मे बी फॉलोइंग काइंड. सिंगल फुटिंग फॉर कॉलम या ठिकाणी दिलेलं आहे बघा. त्यानंतर स्टेपड फुटिंग असतं, स्लोपड फुटिंग फॉर कॉलम, ट्रॅपेझॉइडल फुटिंग असतं, वॉल फुटिंग विदाउट स्टेप असतं आणि ग्रिलेज फुटिंग. अशा प्रकारे हे स्प्रेड फुटिंगचे काय वेगवेगळे प्रकार आहेत. तर या ठिकाणी ग्रिलेज फुटिंग कसं असतं, तर हे अशा प्रकारे कॉन्क्रीट जो खाली PCC असतं त्याच्यावरती जे आय सेक्शन असतात ते उभे आडवे लावून त्याच्यावरती ग्रिलेज म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीचं जर तुम्हाला फुटिंग करायचं असेल तर हे ग्रिलेज फाउंडेशनचा उपयोग केला जातो. तर पुढचं जे प्रकार आहे कंबाईंड फुटिंग, हे शॅलो फाउंडेशनचेच प्रकार आपण बघतो. कंबाईंड फुटिंगमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं फुटिंग असतं. तर स्प्रेड फुटिंग विच सपोर्ट्स 2 or more कॉलम्स इज टर्म्ड ॲज कंबाईंड फुटिंग. जर जवळजवळ कॉलम असतील तर सेपरेट आपण फुटिंग न घेता दोन्ही कॉलमचं एकत्रित फुटिंग घेतलं जातं. याचं द कंबाईंड मे बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. रेक्टँग्युलर कंबाईंड फुटिंग असू शकतं, ट्रॅपेझॉइडल कंबाईंड फुटिंग असू शकतं, जो कंबाईंड वॉल फुटिंग पण असू शकतं. त्यानंतर आपण ट्रॅपेझॉइडल फुटिंग बघतो. ट्रॅपेझॉइडल म्हणजे जो खालचा भाग आहे तो निमुळता वरती ठराविक 18 इंच उंचीपर्यंत ट्रॅपर केलेला असतो, त्याला ट्रॅपेझॉइडल फुटिंग म्हणतात. आता स्ट्रॅप फुटिंग म्हणजे काय आपण बघूया. इफ इंडिपेंडेंट फुटिंग ऑफ 2 columns आर कनेक्टेड बाय अ बीम इट इज कॉल्ड अ स्ट्रॅप फुटिंग. जर 2 कॉलम कनेक्टेड केले आपण बीमनं तर त्याला काय म्हटलं तर स्ट्रॅप फुटिंग म्हटलं. इथं दिलेलं आहे बघा 2 कॉलम्स आहेत त्या ठिकाणी आणि हा पिंक कलरचा जो बीम आहे हा कनेक्ट केलेला आहे. द स्ट्रॅप फुटिंग मे बी यूज्ड वेअर द डिस्टन्स बिटवीन द कॉलम इज सो ग्रेट that trapezoidal footing becomes quite narrow. The strap does not remain in contact with soil and does not transfer and pressure to the soil. तर अशा प्रकारे हे स्ट्रॅप फुटिंगची माहिती आहे. आता आपण राफ्ट फाउंडेशनबद्दल माहिती घेऊया. तर राफ्ट फाउंडेशन इज ए कंबाइंड फुटिंग that covers the entire area beneath a structure and support all the wall and columns. They are used in areas where the soil masses contains compressible length or the soil is sufficiently erratic so that differential settlement would be difficult to control. तर राफ्ट फाउंडेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे की एकत्रितपणे फाउंडेशन केलं जातं. जेवढे कॉलम्स असतील त्या सर्व कॉलमची खुदाई ही एकत्रितपणे केली जाते आणि
एकत्रितपणे फाउंडेशन केलं जातं. जर मोठमोठे मॉल असतील तर अशा प्रकारचं या ठिकाणी राफ्ट फाउंडेशन केलं जातं. या ठिकाणी मी इमेज दाखवतो तुम्हाला. या इमेजमध्ये दिसतंय तुम्हाला पूर्ण हा जेवढी बिल्डिंगची लांबी रुंदी आहे तेवढं काय केलेलं आहे, खोदकाम केलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी पूर्ण कॉलम जेवढे असतील, बीम, क्लीन बीम किंवा ग्राउंड बीम असतील, त्याचबरोबर एंटायर या ठिकाणी स्लॅबसारखा एरिया बांधकाम कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. जमिनीवरती स्लॅब PCC RCC केलेलं आहे. अशा प्रकारचं हे राफ्ट फाउंडेशन. आता आपण डीप फाउंडेशन बघतो. डीप फाउंडेशनमध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. डीप फाउंडेशन मे बी ऑफ द फॉलोइंग टाईप. आपण जे आत्तापर्यंत बघितले ते शॅलो फाउंडेशन. आता डीप फाउंडेशनमध्ये पाईल फाउंडेशन येतं, पियर्स फाउंडेशन येतं, वेल आणि कॅसल फाउंडेशन. तर पहिल्यांदा आपण पाईल फाउंडेशनबद्दल माहिती घेऊया. पाईल फाउंडेशन इज दॅट टाईप ऑफ फाउंडेशन in which the loads are taken to a low level by means of vertical members which may be timber, concrete or steel. Pile foundation may be adopted when no firm bearing strata is available and the loading is uneven. Pile may be of the following types: end bearing piles, friction pile, compaction pile. तर पाईल फाउंडेशन म्हणजे एक रेडीमेड कॉलम असतो. अगोदरच तो कॉलम तयार केलेला असतो आणि ज्या ठिकाणी हार्ड स्टार्टा लवकर मिळत नाही अशा ठिकाणी हे पाईल फाउंडेशन यूज केलं जातं. आणि पाईल फाउंडेशनमध्ये कॉन्क्रीट असेल, स्टील असेल, लाकडाचे मेंबर्स यूज. आता सध्या आपण कॉन्क्रीट किंवा स्टीलच हे वापरतो. तर पाईल्स वेगवेगळे आहेत. या ठिकाणी आपण पाहूया. तर टाईप्स ऑफ पाईल्स या ठिकाणी आहेत. एंड बेअरिंग पाईल आहे 1 नंबर आकृतीमध्ये, 2 नंबरमध्ये फ्रिक्शन पाईल आहे आणि 3 नंबर कॉम्बिनेशन आहे. तर कॉम्पॅक्ट पाईल आहे. ती पाईल या ठिकाणी दिसते तुम्हाला. खाली या ठिकाणी पाईल्स आणलेले आहेत आणि वरती पाईलसाठी कॅप घातलेले आहेत, त्याच्यावरती फाउंडेशन. तर अशा प्रकारे हे पाईल फाउंडेशन आहे. मोठमोठे हेवी स्ट्रक्चर असतील, रस्त्यावरची पुलं असतात, त्यासाठी हे पाईल फाउंडेशन केलं जातं. ज्यावेळेला हार्ड स्टार्टा नसतो, डीपपर्यंत जावं लागतं, त्यावेळेला हे पाईल फाउंडेशनचा उपयोग होतो. तर पियर फाउंडेशन आता आपण पाहूया. तर पियर फाउंडेशन कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल कॉलम ऑफ लार्जर डायमीटर टू सपोर्ट अँड ट्रान्सफर लार्ज सुपरइम्पोज्ड लोड टू द फर्म स्टार्टा बिलो. जनरली पियर फाउंडेशन इज शॅलो इन डेप्थ दॅन द पाईल फाउंडेशन. तर अशा प्रकारे हे पियर फाउंडेशन आहे. पियर फाउंडेशन एक सिलेंड्रिकल कॉलम असतो, गोलाकार कॉलम असतो लार्ज डायमीटरचा, आणि तो काय करत असतो, संपूर्णपणे येणारं लोड आहे ते ट्रान्सफर करतो फर्म स्टार्टापर्यंत. तर हे डीप नसतं, हे शॅलो डीप असतं. हे थोडं जास्त खोल फाउंडेशन नसतं पाईलसारखं. त्यानंतर आपण वेल फाउंडेशन बघूया. वेल फाउंडेशन और कॅशन फाउंडेशन आर बॉक्स लाईक स्ट्रक्चर्स which are sunk from the surface of either land or water to the desired depth. They are much larger than pier foundation or drilled caisson. Caisson foundation are used for major foundation work like bridges, piers, docks, larger waterfront structure such as pump house. तर हे जे वॉल फाउंडेशन आहे हे ब्रिजसाठी वापर केला जातो, बंदरं बांधण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर लार्ज वॉटर फ्रंट स्ट्रक्चर्स आहेत, त्या ठिकाणी पंप हाऊस आहेत. अशा ठिकाणी अशा प्रकारची वेल फाउंडेशन केलेली आहेत. इमेजेस तुम्हाला दाखवतो वेल फाउंडेशनची सर्क्युलर अशा प्रकारे वेल फाउंडेशन केलेले आहेत. आता आपण सुपरस्ट्रक्चर हा फाउंडेशनचा भाग बघितला आपण सबस्ट्रक्चरचा. आपण आता सुपरस्ट्रक्चरबद्दल माहिती घेऊया. सुपरस्ट्रक्चरमध्ये जे चौतरं असतो त्याला आपण प्लिंथ म्हणतो. प्लिंथ इज दॅट पार्ट ऑफ द बिल्डिंग between surrounding ground surface and floor space immediately the ground. The entry above resists water entry inside plinth of rain. The building entry of animals, insects and rodents. म्हणजे घरामध्ये पाणी तर येऊच नये पावसाचं, त्याचबरोबर इतर काही सरपटणारे प्राण्यांची एंट्री होऊ नये म्हणून जनरली प्लिंथ ही उंच असते आणि त्याची हाईट 45 सेंटीमीटरपासून 120 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फुटापासून जवळजवळ 4 फुटापर्यंत आपण प्लिंथ ठेवायचे आहे. हे प्लिंथची हाईट कशावरती अवलंबून आहे, डिपेंडिंग अपॉन द सराउंडिंग कंडिशन, सराउंडिंग ग्राउंड कंडिशन, फ्लड लेवल अँड रोड लेवल. तर अशा प्रकारे हे प्लिंथ आहे.
तर आपण वॉल्स बांधणार आहोत. द वॉल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ ब्रिक्स ऑर स्टोन्स. They divide the building space into various rooms. They support slab and beams. They safely transmit the loads coming on them from beam and slab to the foundation. They provide privacy and protection against heat, cold, rain, noise, dust, winds. They offer resist to firewalls, maybe of brick masonry, stone masonry. तर आपण भिंती ज्या आहेत त्या भिंतीचा मेन उद्देश काय आहे, तर आपल्याला एक रूम तयार होते भिंतीमुळं, आणि भिंतीमुळं आपल्याला ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळते. आणि भिंती आपण ब्रिक मशिनरीच्या बांधू शकतो, स्टोन मशिनरीच्या बांधू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यामध्ये आपण पुढचे जे राहिलेले पार्ट्स आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद.